आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक अशी बातमी समोर आली आहे ज्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे। एकीकडे सत्तेचा खेळ, दुसरीकडे कुटुंबातील संघर्ष आणि तिसरीकडे एका मृत्यूभोवती फिरणारा मोठा संशय। हा फक्त एक राजकीय वाद नाही, तर हा आहे एक असा थरार आहे ज्यामध्ये प्रत्येक क्षणी नवीन प्रश्न उभे राहत आहेत। आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत रोहित पवार, ज्यांनी थेट आरोप केले आहेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर। आरोप असा आहे की एका अपघातानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कब्जा करण्याचा प्लॅन तयार झाला होता। पण हा आरोप जितका मोठा आहे तितकाच धक्कादायक आहे। त्यामागचा संदर्भ, कारण या सगळ्यांची सुरुवात होते एका घटनेपासून, अजित पवार यांच्या कथित अपघाती मृत्यूपासून। नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र। 28 जानेवारी 2026 बारामती विमानतळ सगळं काही नेहमीप्रमाणे सुरू होतं, पण अचानक एक बातमीच येते आणि सगळं बदलून जातं। अजितदा पवार यांचा अपघात झाला। सुरुवातीला हे एक साधा अपघात असल्याचं सांगितलं गेलं। मीडिया, राजकीय नेते सगळेच याला अपघात मानत होते, पण काही तासातच वातावरण बदलायला सुरुवात झाली, कारण या अपघाताबद्दल काही प्रश्न उभे राहू लागले। आणि सर्वात आधी हा संशय व्यक्त केला रोहित पवार यांनी। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, हा अपघात नाही, हा घातपात असू शकतो। हा एक साधा आरोप नव्हता, कारण हा आरोप एका कुटुंबातील सदस्याकडून येत होता आणि इथूनच या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं। सुरुवातीला अनेकांनी हे राजकीय व्यक्तित्व म्हणून दुर्लक्ष केलं, पण दिवसागणिक रोहित पवार यांचे आरोप अधिक ठोस होत गेले। त्यांनी फक्त अपघातावर प्रश्नचिन्ह उभं केलं नाही, तर त्यांनी थेट काही नेत्यांवर बोट ठेवलं, आणि ते नेते म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे। आता प्रश्न असा आहे की या दोघांवरच आरोप का, आणि तेही इतके गंभीर आरोप? तर याचं उत्तर मिळतं पुढच्या घटनांमध्ये। अजित पवार यांच्या मृत्यूनंतर अवघ्या काही दिवसातच काही हालचाली सुरू झाल्या। त्या हालचाली बाहेरून पाहताना साध्या वाटत होत्या, पण आतून त्या खूप मोठा संकेत देत होत्या। 16 फेब्रुवारी 2026 म्हणजेच अजित पवार यांच्या मृत्यूनंतर फक्त 18 दिवसांनी एक पत्र इलेक्ट्रिकल कमिशन ऑफ इंडियाकडे पाठवलं जातं। हे पत्र साधं नव्हतं, कारण त्यात पक्षाच्या घटनेत बदल करण्याची मागणी करण्यात आली होती। आणि या पत्रावर स्वाक्षऱ्या होत्या प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या। या पत्रात काय होतं, तर त्यात असं नमूद करण्यात आलं होतं की पक्षाच्या कार्याध्यक्षांकडे पूर्ण अधिकार असतील, म्हणजेच नेतृत्वाच्या संरचनेत एक मोठा बदल सुचवण्यात आला होता। आणि हाच मुद्दा रोहित पवार यांनी पकडला। त्यांनी प्रश्न विचारला, अजितदादांचा मृत्यू झाल्यानंतर इतक्या लवकर हा बदल का? कोणत्या घाईत हे पत्र पाठवलं गेलं? आणि सर्वात महत्त्वाचं, हा प्लॅन आधीपासून तयार होता का? या प्रश्नांनी राजकीय वातावरण अधिक तापलं, कारण हे फक्त एक पत्राचा प्रश्न नव्हता, तर हा संपूर्ण पक्षाच्या नियंत्रणाचा प्रश्न होता। आणि इथेच या कथाला आणखी एक ट्विस्ट मिळतो। 10 मार्च 2026 रोजी सुनेत्रा पवार यांनी एक पत्र काढलं। या पत्रात त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं की अजित पवार यांच्या मृत्यूपासून ते स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत जो कोणताही पत्रव्यवहार झाला असेल तो ग्राह्य धरला जाऊ नये। आता या दोन पत्रांचा एक विचार केला तर एक वेगळीच कथा समोर येते। एका बाजूला 16 फेब्रुवारीचं पत्र, ज्यात अधिकार बदलण्याची मागणी, आणि दुसऱ्या बाजूला 10 मार्चचं पत्र, ज्यात पत्रव्यवहाराला अमान्य ठरवण्याचा प्रयत्न। आणि याच आधारावर रोहित पवार यांनी मोठा आरोप केला, हा सगळा प्लॅन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कब्जा करण्यासाठी होता। पण ही कथा इथे संपत नाही, कारण यामध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक आहे, पियुष गोयल यांचं व्यक्तित्व। या सगळ्या घटक्रमानंतर अचानक एक व्यक्तित्व समोर येतं। प्रफुल्ल पटेल अध्यक्ष झालेत, नंतर हे वक्तव्य चुकून दिलं गेलं असं सांगितलं जातं, पण रोहित पवार यांना यामध्ये एक वेगळाच संकेत दिसतो। ते म्हणतात, हे चुकून नाही तर आधीपासून ठरवलेलं होतं का? आता या सगळ्या आरोपांमुळे एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे, खरंच काहीतरी मोठं घडले का, की हे सगळं फक्त राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत? कारण दुसऱ्या बाजूनेही यावर प्रतिक्रिया आली आहे। अजित पवार गटातील काही नेत्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। त्यांनी स्पष्ट केलं आहे की पत्रव्यवहार पूर्णपणे कायदेशीर आणि नियमित प्रक्रियेचा भाग होता। अजित पवार यांनी आधीच प्रफुल्ल पटेल यांना काही अधिकार दिले होते, कारण कोर्ट आणि निवडणूक आयोगात सतत उपस्थित राहणे शक्य नव्हतं। त्यांच्या मते रोहित पवार हे केवळ संभ्रम निर्माण करत आहेत। पण इथेच प्रेक्षकांसाठी सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, जर हे सर्व नियमित प्रक्रिया होती तर मग सुनेत्रा पवार यांनी ते पत्र अमान्य का ठरवलं? आणि जर खरंच काही संशयास्पद नव्हतं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर आरोप का होत आहेत?
या सगळ्या घटनांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये एक मोठा अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. एकीकडे नेतृत्वाचा प्रश्न, दुसरीकडे पक्षांवर नियंत्रण आणि तिसरीकडे जनतेसमोर विश्वास टिकवण्याची लढाई. आणि या सगळ्यांमध्ये एक प्रश्न सतत डोकं वर काढतो. अजित पवार यांच्या मृत्यूचं खरं कारण काय? राजकारणात सत्तेसाठी संघर्ष नवीन नाही, पण जेव्हा हा संघर्ष कुटुंबाच्या आत येतो तेव्हा तो अधिक गुंतागुंतीचा होतो. आणि इथेही तेच दिसत आहे. एकीकडे कुटुंबातील सदस्यच एकमेकांवर आरोप करत आहेत आणि दुसरीकडे बाहेरचे नेते त्या आरोपांना फेटाळत आहेत. आता पुढे काय होऊ शकतं? या प्रकरणाची चौकशी होईल का? निवडणूक आयोग यामध्ये हस्तक्षेप करेल का? कोर्टात यावर केस जाईल का? की हे सगळं काही दिवसातच शांत होईल? हे सगळे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. पण एक गोष्ट नक्की आहे की ही कथा अजून संपलेली नाही. कारण प्रत्येक दिवसागणिक या प्रकरणात नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे. आणि जसजसं सत्य बाहेर येईल तसतसं या प्रकरणाचं स्वरूप आणखी गंभीर होऊ शकतं. त्यामुळे तुम्हीही या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवा. कारण हा फक्त एक राजकीय वाद नाही, तर हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये प्रत्येक चाल महत्त्वाची आहे आणि प्रत्येक चालीनंतर संपूर्ण चित्र बदलू शकतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.